जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण बिलोली शहर बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसून आली। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून 28 जणांना ठार केलं। या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी संपूर्ण बिलोली शहर बंद ठेवण्यात आले। शहरातील प्रमुख वार्डांमध्ये निषेध मोर्चा काढत अतिरेक्यांचा शोध घेऊन हरामखोरांना फाशी द्या या प्रमुख मागणीसाठी तहसीलदार यांच्या माध्यमातून पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले। या बंदमध्ये काँग्रेसचे 1-2 कार्यकर्ते वगळता प्रमुख कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाचा कार्यकर्ता या बंदमध्ये सामील झालेला दिसून आला नाही। या निषेध मोर्चात उमाकांत गोपछडे, शांतेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, नागनाथ तुमोड, भाजपचे बिलोली शहराध्यक्ष इंद्रजित तुंबडे, मंडळ अध्यक्ष मारुती राहिरे, शिवराज बोधने, अभिजित तुडमे, माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार, दिलीप उतरवाड, राजू गादगे, श्रुती तुडमे, शिवकन्या सुरकुटलावार, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख बाबाराव रोकडे, काँग्रेसचे अनुप अंकुशकर, वलियुद्दीन फारुकी, शाहिद बेग यांच्यासह भाजपचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।